काय रुबाबाई लल्लन, खूप खुश दिसतोयस. सरोजाशी बोलून आलायस का? हो काका. हं? येस सर. हं, हं. हो, तिच्याशीच बोलून येतोय. ती खूप खुश आहे आणि तिचा गणिताचा पेपर खूप सोपा गेलाय आणि त्याचं श्रेय तिने मलाच दिलंय. अह. म्हणत होते की तू म्हणाला होतास की चांगला जाईल आणि गेला. सरोज पण ना सर. चालायचं चालायचं. प्रेमाच्या तारा जिच्याशी जुळलेल्या असतात ना, तिचं सगळं बोलणं प्रत्येक अदा वेगळीच वाटते. बस सर, आता तुम्हीच काहीतरी करा आणि लगेच माझं प्रमोशन करून टाका. हं, हं. कांदिवलीमध्ये एक घर बघून ठेवलंय. एकदा रूमचं मार्गी लागलं की मग होईल बाबा, होऊन जाईल. प्रोसेस सुरू आहे. थँक्यू सर. एक मिनिट थांबा साहेब. प्लीज सर, गाडी बाहेर लावा. 10 मिनिटाचंच काम आहे, लगेच येतो मी. सॉरी सर, बाहेरच्या गाड्यांना प्रवेश नाहीये. लगेच जाऊन येतो म्हटलं ना, समजत नाही का? पटकन जाऊन येतो मी, कळत नाही एक तुला? मिनिट, एक मिनिट. यात समजण्या न समजण्याचा प्रश्नच नाही. सोसायटीची ऑर्डर आहे. तुम्ही गाडी बाहेर लावा. तुमच्या होणाऱ्या त्रासासाठी कमाल आम्ही आहे दिल्ली बाबा, लावू. कमाल आहे. तुम्हाला पोलिसात असायला हवं होतं. तुम्हाला पोलीस कमिशनर बनायला हवं होतं. आता हे बघ, गाडीला विमानच समजतात. वडिलांनी चालवायला दिली आहे. एवढं होत आहेत. तू जाऊन सिंग साहेबांशी बोल, नंतर माझ्याशी बोल. अरे भाऊ, आता तर तुम्ही मला ओळखतात ना? मग बरोबर आहे, पण तुम्हाला इथे एंट्री करावीच लागेल. अरे काय रोज रोज तुम्ही इथे मला उभे करता? एंट्री दो. लई दिवस झाले इथे मला अंडी देऊन. एक मिनिट. तुम्ही अंडी देतात, तुम्ही अंडी देत राहा. त्याने आम्हाला काहीच त्रास नाहीये, पण तुम्हाला इथे सही द्यावी लागेल. अरे आणि ऐक, जर पुन्हा असं झालं ना, जगात कुठेही अंडी देशील पण इथे देणार नाहीस. साईन कर इकडे. ऐका 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 मुलांनो, ऐका. मी काय सांगतोय ते नीट ऐका. आज लिफ्ट मध्ये कोणीही मस्ती करायची नाही. यात खूप धोका असतो, समजलं? निखिल, तू कॅप्टन आहेस आणि पूर्ण टीमला तू सांभाळणार. नीट वर जा आणि नीट खाली या, ठीक आहे? आरामशीर जा. लिफ्ट थांबवून नका ठेवू, लिफ्ट थांबवून नका ठेवू, ओके? 703 तर बरोबर आहे, पण त्यांचं नाव तर सांगा. नाव तर मी विसरलो आहे. अजमेर शरीफला आले होते, पोराबाळासह आले होते. खूप चांगले गृहस्थ आहेत आणि मला सांगितलं होतं की मुंबईला आले की मला भेटा. तर मी भेटायला आलो. ते 703 मध्ये राहतात. 703 मला समजलं, पण नाव तर माहिती पाहिजे तुम्हाला. नावच तर मी विसरलोय. अजमेर शरीफला एक आले मिनिट, एक होते. मिनिट, एक मिनिट. त्यांचं नाव तुमच्या लक्षात नाही? नाही, अजमेर शरीफला आले होते, पोराबाळासोबत आले होते. खूप एक चांगले मिनिट. गृहस्थ आहेत. तुम्हाला तुमचं नाव माहितीये? हो हो हो, मला माहिती आहे. काय नाव आहे तुमचं? जी गुमराह चिस्ती. गुमराह चिस्ती. 703 ला फोन लाव आणि सांग गुमराह हा, साहेब आले. अजमेरहून. अजमेरहून आले सांग. हा? नाही नाही, ठीक आहे, ठीक हा. आहे. अरे 2 मिनिटं आत सोडा ना. अरे सोडा ना मला. अजून राजीवला भेटायचंय. अरे काय करता? बंद कर दरवाजा, बंद कर. पटकन. अरे, हा रणजित साहेब, बोला. कसं काय चाललंय? हो, बस पोहोचतोच आहे. हे बघा, थांबा, इथे गर्दी नका करू. हे बघा. नाम काय? बिल्लू. अरे, थांबा, मागे वा, मागे वा. मागे वा. मागे वा. पुढे नाही थांबायचं ते. काय लोक वेडी आहेत या माणसाच्या मागे. एक फिल्म रिलीज झाली आणि बघा कुठून कुठे. तू काय विचार करतोयस? आज खूप वाईट वाटलं मला. का? वर्दी आणि लाठी आपल्याकडे सुद्धा आहे, पण लोकांच्या लेखी आपण कोणीच नाही. गर्दी हटवण्याचा किती प्रयत्न केला, पण नाही. पण एक हवालदार काय आला, तो येताच सगळा जमाव पांगला. यामध्ये वाईट वाटायचं काय कारण आहे? हे बघ, लोक आपल्या कामाबद्दल काय विचार करतात, आपल्यासाठी हा विचार गरजेचा नाहीये. गरजेचं हे आहे की आपण आपल्या कामाबद्दल काय विचार करतो. आपलं काम छोटं कसं होईल? अरे, आपण पूर्ण रात्र जागतो तेव्हा तर ही बिल्डिंगची मंडळी झोपू शकतात. आता इथे जर एखादी घटना किंवा प्रसंग घडला तर त्याचा प्रथम सामना आपण करू. पोलीस तर नंतर येईल ना. चहा पी.
या मी गणेश विठ्ठलराव चौगले, आमचे परम मित्र लल्लन प्रसाद प्रजापती यांचे सरकार मान्य देशी दारू केंद्रात सहर्ष स्वागत करत आहे. अच्छा, म्हणजे 1 क्वार्टर झाली आहे तर नाही आता तर सुरुवात केली आहे. तोंडावरून तर वाटत नाही, म्हणत असाल तर ठीक आहे. गणेश, तुला माझ्याशी बोलायला हीच जागा मिळते, हेच वातावरण मिळतं? आपण कुठे दुसरीकडे नाही भेटू शकत का? अरे ही जागा काय आहे माहित आहे? आत घुसताच माणसाच्या डोक्याचं झाकण उघडतं. पुरी दुनिया लाईफ एकदम समजायला लागते. तर काय काका, बरोबर की नाही? एकदम बरोबर. तुला नाही वाटत असं का? भाई, मला तर असं वाटत नाहीये. कदाचित माझ्या मनात तुमच्या एवढी श्रद्धा नाहीये. चल सोड यार, तू ऍपल खा. बोल, तुझं सरोजाशी बोलणं झालं की नाही? हा, बोलणं तर हो, झालं. बोलणं तर झालं. काय झालं? तिकडचं वातावरण कसं आहे? जेवण झालं की नाही? अभ्यास वगैरे ठीक चालू आहे की नाही? यार, तुझी लव्ह स्टोरी पहिल्या गेअर मध्येच अडकून पडलेली आहे. बोलून टाक. पोरीला मनातलं सांगून टाकायला जास्त टाइम लावता कामा नये. हे बघ गणेश, आपण इथे या क्षणी या टॉपिक वरती नको बोलूया. बघ ललन, तुझी खूप काळजी वाटते. अरे मला नाही, माझ्या म्हातारीला. तू लग्न कधी करणार आहेस? चल, लपड तुझं, लग्न तुझं, आणि म्हातारी माझं डोकं खात असते. आईला सांग, त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल. करून टाक यार लवकर लग्न. बायकोला घेऊन ये इकडे. 2-4 वर्षात 10-12 पोरं छापून टाक. लोकसंख्या वाढणं गरजेचं आहे रे मुंबईत गर्दीच नाही, पब्लिकच नाही साला. चला, मी तर मस्करी करतोय, तू तर फुकट मध्ये एकदम. मग काय ही मस्करी आम्ही भैया लोक नाही करू शकत? हो अंकल, आमच्या दोघांच्या दोस्तीचा किस्सा एकदम अजब आहे. अच्छा? माहित आहे कशी स्टार्ट झाली होती? कसा? हे रिक्षा मागे घे, चल मागे घे. अरे घेतो ना, थांब की 2 मिनिटं. एकदा सांगितलं ना, मागे हो, मागे हो. हा? अरे काय येड आहेस का तू? अरे धक्का का मारला त्याला? ए, तुला काय झालं रे? तू कोण आहेस याचा? मी याचा कोणीही असेल, पण ह्याने जी वर्दी घातली ना, त्याचा एक मान आहे. ए, ए! भाऊ आणू का त्याला? ए, कोणीच मध्ये यायचं नाही. मीच बघतो या भैयाला. भाऊ आपटू का मी? ए, तू चुप रे. या मराठ्याला तर मीच बघेन. ये बाई ये. ए टमकाळ्या. हा आहे कुंडलिनी डाव. याच्यात तुला हलताही नाही येणार. पडून राहा. ए भैया, अरे यार, तुझी जत्र वाचली. तू आपटला ना मला, आता मला पण आपटून दे ना यार. माझी पण इज्जत वाचेल. अच्छा अरे मित्र बनू ना आपण. अच्छा, मग आपट. ए रताळ्या, हं? म्हणजे अनमोल, किमती हिरा. ढपोरशांक हा? म्हणजे म्हणजे समजदार, ज्ञानी महापुरुष.